तर उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षण गृहातनं 8 अल्पवयीन मुली खिडकीच्या जाळ्या तोडून पळून गेलेल्या आहेत। याची माहिती मिळताच हिल लाईन पोलिसांनी शोध मोहीम राबवली। यावेळेला उल्हासनगर रेल्वे स्थानक भागातनं 7 अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्यात आले, तर एक अल्पवयीन मुलगी मात्र पोलिसांना अद्याप सापडली नाहीये। उल्हासनगर शहरामध्ये किंवा स्टेशन परिसरात फिरणाऱ्या बेघर, अनाथ किंवा भीक मागणाऱ्या बालकामगार मुलींना ताब्यात घेऊन शासकीय निरीक्षण गृहामध्ये ठेवलं जातं। मात्र यापैकी 15 ते 17 वयोगटातील काही मुलींना निरीक्षण गृहात राहणं आवडत नसल्यानं त्यांनी पळून जाण्याचा मार्ग स्वीकारलाय। अधिक माहिती घेऊयात निनाद करमरकर यांच्याकडनं। निनाद, काय अधिक माहिती आहे? एक मुलगी अजूनही ताब्यात आली नसल्याची माहिती आहे। प्रज्ञा, आपण पाहिलं तर शहरात ज्या रस्त्यावर फिरणाऱ्या मुली असतात किंवा भीक मागणाऱ्या मुली असतात त्यांना पकडून या निरीक्षण गृहामध्ये आणलं जातं। तिथे त्यांना शिक्षण दिलं जातं, त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते। मात्र तिथे स्वच्छंदीपणे राहता येत नसल्यामुळे आणि तिथे राहणं आवडत नसल्यामुळे काही मुलींनी 15 ते 17 वर्ष वयोगटातल्या मुली होत्या, त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि खिडकीच्या जाळ्या तोडून या 8 मुली पळून गेल्या होत्या। मात्र पोलिसांनी यापैकी 7 मुलींना उल्हासनगर स्टेशन परिसरातून पुन्हा एकदा ताब्यात घेतलं, तर एक मुलगी मात्र अजूनही पोलिसांना सापडलेली नाहीये। ती कदाचित तिच्या मूळ गावी किंवा दुसऱ्या ठिकाणी गेली असेल पोलिसांच्या भीतीने किंवा पकडलं जाण्याच्या भीतीने, अशी प्राथमिक शक्यता आहे। पोलिसांकडून तिचा सुद्धा शोध घेतला जातोय। मात्र हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळे जे निरीक्षण गृह आहे त्याची सुरक्षा वाढवली जावी अशी मागणी आता केली जाते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निनाद। सध्या एका मुलीचा शोध हा पोलिसांकरवी सुरू करण्यात आलाय।